प्रेग्नंट आहात आणि अगदी टाइमपास म्हणून तासनतास मोबाईल पाहताय, तर ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. प्रेग्नन्सीमध्ये गर्भसंस्काराला खूप जास्त महत्त्व आहे. दुसऱ्या महिन्यापासूनच आईच्या स्वभावाचा, सवयीचा आणि बाह्य वातावरणाचा गर्भावर परिणाम होत असतो. मोबाईलमधून जे नॉन आयोनायझिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज असतात, ते डायरेक्टली बाळाला जरी हार्मफुल नसले तरी मोबाईलच्या वापरामुळे आईचे मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि त्याचा परिणाम बाळावर किंवा गर्भावर होतो. मग त्याचे परिणाम जसे की आईचा ब्रेन ओव्हर ऍक्टिव्ह होतो, त्यामुळे तिला थकवा येणे, झोप न लागणे, अँझायटी असणे, चिडचिडेपणा येणे. हे पण असते की तुम्ही मोबाईलवर काय पाहताय, त्याचा परिणाम डायरेक्टली आईच्या मनावर होतो आणि इनडायरेक्टली गर्भावर पण होतो. तर मोबाईल पाहताना तुम्ही काय कंटेंट पाहताय हेही खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला काय पाहायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. मोबाईल फोनच्या अति वापरामुळे बॉडी पोश्चरमध्येही गडबड होणार, पाठदुखीचा, मानदुखीचाही त्रास होऊ शकतो. मग ह्या सर्वांचा परिणाम गर्भावर कसा होणार? डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ हे ना अति हायपर ऍक्टिव्ह राहते. त्याच्यामध्ये अस्थिरता असते. एकाच वेळी खूप सारी गोष्टी करायच्या असतात त्यांना. एकाग्रता कमी राहते. जर तुम्ही आता असं तासनतास मोबाईलवर घालवताय तर तुम्हाला बाळाची हालचाल, हा जो प्रेशियस टाइम आहे तो तुम्हाला फीलच करता येत नाही. मग हा तुमचा 9 महिन्याचा जो प्रेशियस टाइम आहे तो तुम्ही मोबाईलवर वेस्ट न घालता तुम्ही त्या पिरियडमध्ये काही क्रिएटिव्ह वर्क करू शकता. जसे की तुम्ही पेंटिंग, ड्रॉइंग, विणकाम करू शकता, जे क्रिएटिव्ह राहील आणि स्किलफुल राहील, जेणेकरून तुमचं बाळही तेवढं स्किलफुल बनेल. तर आता मोबाईल वापरायचा आहे तर मग हे नियम फॉलो करावे लागतील. सगळ्यात पहिले की 30 मिनिटापेक्षा जास्त मोबाईल वापरायचा नाहीये. मोबाईल वापरताना किंवा कोणाला फोनवर बोलायचं आहे तर तुम्ही स्पीकर किंवा हेडफोनचा वापर करायचा. मोबाईल पोटावर किंवा पोटाजवळ ठेवायचं नाहीये किंवा तुम्ही झोपताना उशीजवळही मोबाईल ठेवायचा नाही. झोपायच्या आधी 1 तास तरी तुम्हाला मोबाईल ऑफ ठेवणं, बाजूला ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागेल आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटेल. तुम्ही जिने चढ उतार करतायत त्यावेळेसही मोबाईलचा वापर टाळायचा आहे. पडण्याची शक्यता असते, गर्भाला आघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत आणि मोबाईलचा वापर करताना स्वतःला जपायचं आहे.